ओम नमः शिवाय नमः। श्री शिवलीलामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। भस्मासुरहरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगिभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरान्तका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपा बळे समस्त 13 अध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत आता कळसाध्याय 14वा 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा दोघेही धाकुटे असत जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंड ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पाय साठवुनी षण्मुखाप्रती बोलतसे ते धवा म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुनी उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेसी धरुनी आखाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे काहू ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर व मूर्ती प्रसवली समनोहर परिहा लंबनासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुखाडवा घेओनी स्तनजी घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाचा आणसी कोठूनी ऐसे ऐकत पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे यावरी षण्मुखा आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावोनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळका काय झाले तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्निसंभूता प्रती बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे 12 नयन यावरी हैमवती हासोन एकदंता प्रती बोलत म्हणे हे तुव अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त यावरी करी मुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करिसील ताडन
नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊनी ऐकती. इभमुख म्हणे भेडसाऊन मज बोलिला हान सहावे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले. ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुनी. दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडौजा समजेना. कैलासपती म्हणे इभगमने हरिमध्ये मृगशावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळ माळी. जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलदवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. कुरळकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसुन. नसतेची पुससी छंद घेऊन रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळासी भोवया का खट्वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमनग जामात भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित. सलिल लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी. म्हणे कैरवासम नेत्र पिनाकपाणी काहो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नव्हेत मीन तळपत हंसगमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवा स्तनयुगुळ कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी. ते स्तवन नव्हे ती दोन्ही विलोकिनी पाहे बरे. गंगा हृदाचे दोन्ही तीरी चक्रवाके बैसिली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करून दाविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेची धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडुनिया सारी पाट खेळती दाक्षायनी निळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करिस्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळविलो की नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी रंगन ये खेळाते. दोघांसी मानले ते बहुत मग पण करुनिया खेळत. जिंकिल त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा. जो प्रथम डाव तेची क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी. एका मागे एक तेच क्षणी 10 ही आयुध्ये घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला. नारद गदगद हासिन्नला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निराकार. चराचर आहे मायाधीन तुझैणे दिधले सगुणपण. येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोरवना.
इतुके कृत्य करून गेला तेथुनी ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी. नकळे मूळाग्र कोठेही जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहू देहांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चालली शोधावया. गिरीकंदरी मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थ शोधिली सवेग बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर एक घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन. लोकासी सांगते उपदेश ज्ञान परी उमारमन दुरावला. एक नाशिती कृशमृत्तिका उदक म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदि माया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप क्षीराब्धी जापती करी तप. मघवा द्रुहीन करीती साक्षेप निशिदिनी याची लागी. ऋग्वेद स्थापिती कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम अथर्वर्ण स्थापितसे. सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्याचे पदन पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवनी. सकळ अभिमान टाकुनी वल्लभामी शरण तू ते. सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुर हर विलोकिला जगदंबेने. तो स्वात्ममुखी झाला तल्लीन झाकिले असता पंचदश नयन. देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णामनी विचारी याची रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूरपिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांडमाळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला नृत्य गायन करूनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजिती विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन विधुकुरंग गेला वेधोन. कुंभिनी भार सांडोन फणीपतीवरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्यामोद देव पाहती होनी षटपद. नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारींचे. शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटंक झाले विधुचंड किरण. देवललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समस्ती. आदि जननीचे अपार लाघव नेणती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणींचे वैभव दंत तेजे झाकिले. दंतपंक्तींचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग. तनूचा सुगंध अभंग नभभेदुनी वरी जाय.
पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागासी वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युल्लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला ते धवा. पायी पैंजन नुपुरे झुणझुणती, त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जती. करींची कंकणे झनत्कारिती, नृत्यगती सरसीच. भूलताचाप चढूनी, कामशत्रू विंधिला नयन कटाक्ष बाणी. मनकुरंग पाडिला धरणी, सुरवरा करणी न कळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन. तपध्यान विसरुणी वृत्तांत, पुसे येती म्हणे तू नारी कोठील कोण. कामानळ शांतवी वर्षोनी घन, तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही. तुझा वदन इंदू विलोकुन, चकोर झाले माझे नयन. आतावरी मज लागून, तुझ अधीन मी झालो. यावरी बोले भिल्लिनी, उमे ऐसी ललना टाकुनी. का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन त्यज्योनिया. मी तो पर नारी निश्चित, न वरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पानी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाही परतोनी, नाम स्वप्नी न घेची. यावरी भिल्लिणी बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळी लक्षणात, अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्षयागी उडी घालित, क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती तिसीवरी मी धुर्जटी. परी ती कवटाळी न मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लिणी म्हणे ऐकले कानी, तू कपटी आहेस तिजहुनी. शिरी ठेविली स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वनी. परललना देखोनी नयनी, गळा येवोनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभादी दैत्य, युद्ध करूनी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नव जाय परतोन, कैलासासी निश्चये. तिसी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझा अधीन. जिकडे नेशिल तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरिला धुर्जटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकून जाशील न कळे मज. द्युती पण खेळता सहज, तुझे त्वाची हारविले. न बोलेची मदन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन. मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया. आंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्द बोले त्रिपुहर. मुख शशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी. तू मज माळ घाली येऊन, मीन जाय तुझ टाकोन. मग जगदंबा बोले हासून, यावे भुवना माझिया. मग मी तुमची होईन कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी. मदनांतक वेधोनी, कैलासासी नेला ते धवा. सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण, कंठीमाळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रगट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हासती परस्परी, एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणिले मज समजावोनी. सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी वीणा घेऊनी ब्रह्मसुत, शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परिकांती नगरी श्रियाळ, धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तेणे घातले अन्नसत्र, झाली वर्षे 10 सहस्त्र.
इच्छा भोजन दान पवित्र अतिता प्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्नी आणोनी पुरवित शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुश्चळ अतितवशे धरून येता झाला ते समयी, अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न. दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळीची. म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊनी. श्रियाळ चांगुणा येऊन पाय धरीती सद्भावे, आणूनी बैसविला आसनी त्याची क्रोध वचने सोसुनी. षोडशोपचारे पूजा करोनी कर जोडोनी ठाकती पुढे, मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देई आणून. तू चोर हेर आणीसी धरून त्याचे मास न घेमी, धरुणी माझा उद्देश विकता आणीसील मनुष्य. ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा, सांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन. श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी, येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता. तुम्हा दोघांसी भक्षिता अन्नसत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षांचा चिलया बाळ. 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून, म्हणती अवश्य जागेवोन मग सदाशिव बोलत. मी काय आहे वृकव्याघ्ररीस भक्षू तव पुत्राचे मास, उभगन मानुनी विशेष पचवून निघाली मज आता. माया मोह धरून कोणी करील जरी रुदन, तरी मी जाईन उठोन सत्व घेऊनी तुमचे. अवश्य म्हणोनी पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता. म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माया येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावोनी. अतितासी करुनी नमन माता पितयांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशित दान अतीत मागतो राजसा. बाळ बोले स्नेहे करून हा देह म्या केला शिवार्पण. अतीत होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडयेवरी. पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया. चिलयासी चुंबन देऊनी हृदयी धरिला प्रीती करून. बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये. माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण. चिलयाचे शिरछेदून काढिले मास अंगीचे. आपणासी पुत्र नाही म्हणूनिया शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करुनिया उठवी भोजना अतिता ते. अतींद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार. सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठोनी चालिला तत्काळ धावती चांगुणा श्रियाळ. येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले. सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून. तवती दोघे धरिती चरण तेही पचवून घालितो. क्षोभन धरावा अंतरी नेणतपणे चुकलो जरी. तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे. मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन. उखळात घालूनी कांडण मज देखता करियाता. अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वासी हानी करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी कांडना. सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी. निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडित बैसली वेल्हाळ निर्धार चळ धरुनिया. अतीत म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुढाळ. खंती करिता पयफेन धवल दुरावेल जाणपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी. की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया.
तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण. मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा. सुहास्य वक्रा राजीव नेत्रा येवोनी उदरा धन्य केले. तू सुकुमार परमगुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा. तुझविन परदेशी आता दुबळी भणंग झाले मी. कुचकमंडली अतिसुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा. की भूमी लिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तियेने. म्हणे अतीत जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी. देह त्यागिने ये अवसरी यावरी धीरन धरवे पै. कैलास पंथ लक्षुन सखया एकला जातोसी मज टाकून. तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केणे भरून जासी कैलास राजपेठ लक्षुन. तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको. उदकावीन जैसा मीन तैसी मी तान्ह्या तुझविन. माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता. तुवा आपुली सार्थकता करून गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ. मग ते पचवुनी तात्काळ उठा म्हणे अतिताते. अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित. चांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वरा आता. विन्मुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरात तुम्हासी जड नव्हे चौप्रहरात. पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढवणी आणले वेगेसी. अतीत म्हणे चांगुणेसी तुही येई सवेग. अवश्य म्हणोनी झडकरी येवोनी बैसली नृपसुंदरी. यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा. निपुत्रिकांचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न. दीपे विण शून्य सदन पुत्राविण तेवी तुम्ही. नासिके वाचोनी वदन की वृक्ष जैसा फळाविण. की बुबुळाविण जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी. तवती बोले सद्गदित एक होता तो अर्पिला सुत. चांगुणा म्हणे गेले सत्व अतीत विन्मुख जाईला आता. एक बाळ तो दिधला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी. ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत गहिवर दाटला. म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुणी ते स्नेहाळ हाका फोडी चांगुणा. नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरा पावसत्वरी आकांती. आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतीताचे नयन स्त्रवो लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात वळसा होत नगरात. लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवुनी. विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होनी श्री शंकर काय देईल ते न कळेची. अतीत म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी. ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले. मज निपुत्रिक म्हणतील लोक हा धुवोनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतीत वचना दीर्घ हाका फोडित चांगुणा. म्हणे चिलया गुणनिधाना येई स्नेहाळ धावोनी. अतीत तुझ विनन घे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास. माझे तान्हे तू पाडस सत्व राखे येवोनिया. तू न येसी जरी धावोन तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ.
तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे. अतित स्वरूप टाकून शिव प्रकटला निजरूप पूर्ण. दशहस्त पंचवदन दीनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निजांकावरी बैसविला. श्रियाळ चांगुना ते वेळा, पायावरी लोळती. सुरवर सुमने वर्षती अपार, दुंदुभी नादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवासी निर्वोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगदुद्धार, श्रीशंकर स्थापी तया. कांती नगरी सौख्य अगाध, त्रिभुवनी न माये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायपर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, 14 गाठींचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर, गयावर्जन घड हे. की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस. की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकांते. की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन. परमप्रीती करिता ग्रंथरक्षण, फल समान सर्वांसी. इतुक्यांशी शिव होऊन माऊली, करील निजांगाची साऊली. आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसोन, वंध्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दीन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित. शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणमुखे वाचिता. शतावर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन. भावे प्रचित पहावी वाचून, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून. शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रगटोनी शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारिल निळकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, दाशाहर्यरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतम कथा सांगून, कल्पाशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथन पै. 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण. महानंदा गेली उद्धरोन, भद्रसेन राव तरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अपरणा विनोद, गौरी भिल्लीन झाली प्रसिद्ध. पुढे श्रियाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद सांप्रदाय परमगाध. क्षीरसागरी गोविंद, आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथुनी अत्री ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध. त्यापासूनी सदानंद, रामानंद यती तेथोनी. तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार. त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्र पै.
तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्या पासाव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दूर नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेच समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मकमंडलूच्या तीरी द्वादशमती नाम नगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथाद्यंत 14 अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसोत सज्जनाखंड 14 गोडहा श्री सांब सदाशिव अर्पणम् अस्तु शुभम भवतु।